हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 17 ऑगस्ट 2023ची शिफ्ट पाहणार आहोत, तलाठी भरतीची, जी की सेकंड शिफ्ट आहे. ठीक आहे, याच्या आधी फर्स्ट शिफ्ट पाहिली ती 17 ऑगस्टची, दुसरी शिफ्ट आहे सेकंड शिफ्ट 17 ऑगस्टची. आपण ती शिफ्ट पाहणार आहोत. या शिफ्टमधील गणित आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन विश्लेषण आपण पाहणार आहोत, प्रश्न विश्लेषण पाहणार आहोत, अगदी डिटेलमध्ये विश्लेषण करणार आहोत आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न कसे सॉल्व्ह होईल आपण ते इथे पाहणार आहोत. ओके, एखादी प्रश्न सोडवण्यासाठी सर्वात लवकर सोडवण्यासाठी कोणती एक योग्य निश्चित ट्रिक आपण कोणती आहे ते आपण इथे या व्हिडिओमध्ये आपण इथे पाहणार आहोत. ठीक आहे, 17 ऑगस्टपासून तलाठी पेपरला सुरुवात झाली होती 2023च्या. त्या आपण 17 ऑगस्टच्या पहिला पेपर झाला, आता हा दुसरा पेपर आहे तलाठीचा. ओके, तर डायरेक्ट सुरुवात करतो. पहिला क्वेश्चन बघा, गणित आणि बुद्धिमत्ता. मला प्रॉपरली विजिबल नाही, तुम्हाला ऑब्व्हियसली विजिबल होत असेल अशी मी अपेक्षा करतो. एक माणूस स्थिर पाण्यात 6 किमी पर आवर वेगाने वळवू शकतो. म्हणजे स्थिर पाण्यात त्या व्यक्तीचा वेग आहे 6 किमी. समान अंतर पार करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने लागणाऱ्या वेळेपेक्षा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याला 3 तास जास्त लागत आहे. मी काय म्हणतो, इकडून तो चालला प्रवाहाच्या दिशेनं, वापस येत आहे. इथे जर त्याला एक तास वेळ लागत असेल तर इथं तुमचा x+3 तास वेळ लागत आहे, 3 तास जास्त वेळ लागत आहे. ओके, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, जर प्रवाहाचा वेग 2 किमी पर आवर असेल तर अंतर काढा. व्यक्तीचा वेग 6 किमी पर आवर, प्रवाहाचा वेग 2 किमी पर आवर. ठीक आहे, किमी पर आवर. अंतर बरोबर तुम्हाला काय होते, अंतर बरोबर काय होते तर वेग गुणला वेळ. लिहून घ्या, अंतर बरोबर वेग गुणला वेळ. मी काय म्हणतो, इथून एवढं तुम्हाला अंतर काढायचं आहे. अंतर सूत्र आहे वेग गुणला वेळ. हा जर वेळ असेल तर वेग किती आहे, जाताना 6+2 एकूण 8 किमी पर आवर वेग होईल. आणि येतानी जर जास्त येतानी वर चढत आहे म्हणजे वेग मायनस होईल. -6 - 2 4 झालं का तुमचं अंतर. हेच अंतर आहे 8x. जातानी अंतर आहे 8x, बरोबर. येतानी अंतर 4 गुणला म्हणजे 4x + 3 = 12 एवढं अंतर आहे. ठीक आहे, काय अंतर आहे तुमचं, हे एवढं अंतर आहे. म्हणून हे अंतर बरोबर हे अंतर, दुसरं काहीच नाही. 8x मधून 4x गेलं राहिलं तुमचे 4x आणि हे होते तुमचे 12. 4 त्रिक 12, x बरोबर 3. आता 1 बरोबर 3 आले ना, हेच आहे. मग हे तुमचं अंतर आहे का नाही, हे तुम्ही x म्हणजे काय तुम्ही वेळ पकडला होता. अंतर तुमचं कोणतं तर हे वेळ गुणला वेग गुणला वेग. 3 × 8, 8 त्रिक 24 = तुमचं अंतर. 24 तुमचं अंतर आहे. ठीक आहे, नेक्स्ट. ए, बी आणि सी स्वतंत्रपणे एक काम अनुक्रमे 9, 12 आणि 18 दिवसात करतात. ए, बी आणि सी स्वतंत्रपणे एक काम 9, 12 आणि 18 दिवसात पूर्ण करू शकतात. सगळ्यांनी मिळून कामास सुरुवात केली, पण ए हा 3 दिवसांनी निघून गेला. ठीक आहे, तर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल. ठीक आहे, सगळ्यांनी तिघांनी पण कामास सुरुवात केली, परंतु ए हा 3 दिवसांनी निघून गेला, तर उर्वरित काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल. ठीक आहे, असं पाहू. मी काय म्हणतो, पहिले हे यांचं क्षमता वगैरे काढून घ्या. हे होईल तुमचं 18 × 2 = 36. एकूण काम 36 आहे. 36 एकक तुमचं काम आहे. 36 लाडू तुम्हाला खायचे आहे. 9 × 36. ए हा 4च्या स्पीडनं खात आहे, बी हा 12 × 3 = 36 3च्या स्पीडनं खात आहे, 3 हा 18 × 36 2च्या स्पीडनं खात आहे. तिघांची स्पीड म्हटलं 4 × 3 = 7 × 2 9 झाली तिघांची, पण एकूण स्पीड झाली तिघांची. म्हणजे एका दिवशी ते 9 लाडू खात आहे 36 पैकी, एका दिवशी 36 पैकी 9 काम करत आहे. त्यांनी पहिले 3 दिवस, ए हा 3 दिवसांनी निघून गेला. म्हणजे मी काय म्हणतो, 9 दिवस तिघांनी 9च्या स्पीडनं तिघांनी 3 दिवस काम केलं. 9 त्रिक 27 काम कंप्लीट झालं. 36 पैकी जर 27 काम कंप्लीट झालंय तर मग शिल्लक किती राहिलं, 9 का 9 काम शिल्लक आहे. उर्वरित काम किती दिवसात संपेल. ए जर चालला गेला, ए सोडून गेला, तर उर्वरित काम कोण करून, हे दोघं करून, बी आणि सी. कितीच्या, 3 + 2 5च्या स्पीडनं. पण झालं, हेच 9 काम शिल्लक आहे, 5च्या स्पीडनं करून घेईन. 5/9 सॉरी 9/5 सॉरी हे 9/5. नेक्स्ट. मला प्रॉपरली विजिबल नाही पूर्णपणे, थोडंफार कमी जास्त होऊ शकते इथे.
काही मांजरी कुत्रे आहेत, काही मांजरी कुत्रे आहेत, एकही कुत्रा गाय नाही, एकही कुत्रा गाय नाही. ठीक आहे, म्हणजे कुत्रा आणि गायाची दोघांची दुश्मनी आहे. एकही गाय मांजर नाही, एकही गाय मांजर नाही, थोडं थांबून द्या, एकही कुत्रा मांजर नाही. स्पष्टपणे दिसते इथे, एकही गाय मांजर नाही, एकही गाय मांजर नाही. हे निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही, कारण की पहा, कुत्र्याची आणि गायीची दुश्मनी आहे, पण हे असं राहू शकते ना, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. एकही कुत्रा मांजर नाही हे चूक आहे. काही कुत्रे मांजर स्पष्टपणे दिसत आहे, म्हणजे हे पण चूक आहे. ए आणि दोन्ही पण चूक. निष्कर्ष 1 किंवा 2 एकही सत्य नाही. ठीक आहे, पहा अशा कंडिशनमध्ये जर एकही गाय मांजर नाही आणि काही गाय मांजर आहे, हे पहिले विधान, आणि हे जर दुसरं विधान असेल, एकही गाय मांजर नाही आणि काही गाय मांजर आहे, असं जर विधान असतं तर काय झालं असतं, ए किंवा बी, 1 किंवा 2 पैकी कोणतेही एक सत्य, कोणतेही एक सत्य. ठीक आहे, कारण की जर हे सत्य असतं तर हे असत्य असतं, आणि हे जर सत्य असतं तर हे असत्य असतं. म्हणून 2 पैकी एक, कोणतंही एक, फक्त एक असत्य. दोन्ही असत्य चुकलं आणि दोन्ही सत्य आहे तर हे पण चुकते. ठीक आहे, चला काय म्हणताय, जर 18 बांधणीकार 10 दिवसात 900 पुस्तकांची बांधणी करतात. मी काय म्हणतो, 18 बांधणीकार 10 दिवसात 900 पुस्तकाची बांधणी करतात. अशा कंडिशनमध्ये एका बाजूला लेबर काय करायचं, एका बाजूला त्यांचे काम करणारी माणसं, बाया, पोरं, तास, दिवस, मिनिटं, सेकंद हे वर राहील तुमचे, आणि एकूण काम, जे कोणतेही काम असो, भीत बांधणे असो, लाडू खाणं असो, पुस्तकाची बांधणी करणं असो, पुस्तक छापणे असं, ते काम असेल तर खाली घ्यायचं. ठीक आहे, 12 दिवसात 660 पुस्तकाची बांधणी करण्यासाठी किती बांधकाम लागेल, किती तर एक्स बांधकाम लागेल. ठीक आहे, सगळे माणसं वर घ्यायचे, माणसं आणि तास वगैरे वर घ्यायचे, खाली फक्त ते काम ठेवायचं. पहा 0 0 कटला, 3 त्रिक 9, 3 दुने 7, 3 दुने 6, काही चुकत आहे का, 18, 10, 12, ठीक आहे, 660. ओके, हो ना, 3 त्रिक 9 केले आणि 3 दुने 7, 3 दुने 6, 0 0 तर हा कटला, हे 0 पण आहेच इथं. मग याच्या अर्धी 6 होते, याच्या अर्धे होते 11 आणि 0. पुन्हा मग 6 1 6, 6 त्रिक 18, 3 3 कटले, खाली फक्त इकडे किती 110 आले, म्हणून x = 110. आन्सर तुमचं काय तर 11. मग काहीतरी चुकलं का आपलं, अरे हां इथं 900 आहे ना, 900 0 0 कटला पुन्हा. ठीक आहे, चला आन्सर तुमचं 11. एक टाकी भरण्यासाठी ABC अशा प्रकारे उघडले जातात जेणेकरून B आणि C स्वतंत्रपणे टाकी 18 तासात आणि 12 तासात भरू शकतील. ठीक आहे, ABC तिघ जण पैकी B आणि C 18 आणि 12 तासात टाकी भरू शकतील. पाईप A तिला 15 तासात रिकामी करू शकतो. हा मायनसवाला आहे. ठीक आहे, मायनसवाला 15 तासामध्ये रिकामी करू शकतो. सर्व 3 पाईप एकत्र उघडले आहेत आणि 5 तासांसाठी पाईप A बंद केला. ठीक आहे, 5 तासानंतर पाईप A बंद केला. तिन्ही पण पाईप उघडले आणि 5 तासानंतर A पाईप बंद केला, तर उर्वरित टाकी किती तासामध्ये भरू शकतील. मगासारखाच क्वेश्चन आहे मला. ठीक आहे, तिघांचा पण लसं घ्या. 12 कम 72, 12 84, 12 96, 15 दुने 30, 30 त्रिक 90, 9 दुने 180. ठीक आहे, पहा 18 10 180, 12 गुणला 15 180, 15 गुणला 12 180. ठीक आहे, 12 दुने 15 दुने 30 0, 15 दुने 6 18. ठीक आहे, बरोबर. ओके, पण हे होऊन जाईल मायनस. तिघांची क्षमता पहा, 15 25, परंतु हे मायनस क्षमता आहे. 25 मधून 12 गेले, 13 आले. 13च्या स्पीडनं पाणी भरताय तिघ जण, परंतु 5 तासानंतर पाईप A बंद केला. मी काय म्हणतो, 13च्या स्पीडनं 5 तास चालू ठेवलं होतं काम. 13च्या स्पीडनं 5 तास काम चालू ठेवलं होतं. 13 पंचे 65, 65 युनिट, 65 एकक टाकी भरले. 65 एकक टाकी भरली, म्हणून शिल्लक किती आहे पहा ना, 10 5 गेले 5, धमकीला वापस 18 7 गेले 110. 115 युनिट टाकी शिल्लक आहे. हे उर्वरित काम कोण करेल तर B आणि C. कितीच्या स्पीडनं, 10 + 15 25च्या स्पीडनं. येत आहे बरोबर आन्सर तुमचं. पहा 25 चोक 100 आणि 15 भागेला 25, याला 60 ने गुणा, 5 5
आणि 12 पंच किती ते 5 त्रिक 15 आणि 12 त्रिक 36 4 तास 36 मिनटं 4 तास 36 मिनटं. नेक्स्ट, एका वस्तूची खरेदी किंमत तिच्या विक्री किमतीच्या 96% आहे. मी काय म्हणतो, याची खरेदी किंमत माहीत नाही, हे विक्री किमतीच्या 96% आहे. विक्री किंमत जर 100 मांडली तर हे तुमची खरेदी किंमत 96 होऊन जाईल, 96% होऊन जाईल. ठीक आहे. चला, एकूण तोटा किंवा नफ्याची टक्केवारी काढा. ऑब्विसली काढून घेऊ. टक्केवारी काढण्यासाठी खरेदी किंमत तुमची 96 आहे, त्याच्यावर 4 रुपये फायदा होत आहे, बस गुणला 100 काढलं. 4 का 4 24 चौक 96 ना, 24 का 25 हो 4 दुने 8 4 चौक 16 24 1/24 गुणला 100 करतो म्हटलं तर हे तुमचं होतं 24 चौक 96 4 पॉईंट समथिंग येते. 4 पॉईंट हे पण आहे, 4 पॉईंट हे पण आहे. ठीक आहे. मग पहा 1/24 96 म्हणजे किती 4 24 चौक 96 उरली किती 4/24 4 का 4 4 सक 24 आणि 1/6 म्हणजे तुमची किती होते 4 16 96 4.16 ना. ठीक आहे. इथे किती होणे हो 4 1/6 काढलं ना आपण इथं 4 1/6 4 1/6 काढलं. ठीक आहे. 4.16 काहीतरी ते आन्सर आहे ते प्रॉपरली. जर 21 गाई 15 मशीन एवढे खाद्य खातात, 21 गाई इज इक्वल टू 15 एवढे मशीन एवढे खाद्य खातात, तर किती गाई 105 मशीन एवढ्या खाद्य खाईन. ठीक आहे. गाईच्या खाली गाई लिहा 105 इथे खाली गाईच्या खाली आणि म्हशीच्या खाली म्हशी म्हणजे एक्स माना. ठीक आहे. पहा हे होते तुमचे 1590 15 7 105 काही चुकत आहे का थोडं काहीतरी चुकत. 21 गाई 15 म्हशीच्या एवढे खाद्य खातात, 21 गाई 15 म्हशीच्या एवढे खाद्य खातात, तर किती गाई 105 इथे येईल समजा 105 समजा इथं एक्स हां एक्स इज इक्वल टू 15 गुणला 105 भागेला 21. हां बरोबर ठीक आहे. 7 त्रिक होते आणि हे 7 इथंच करा डायरेक्ट आता गुन्हा करा. 21 5 105 15 5 75 एक्स इज इक्वल टू 21 चौक 100 21 5 105 15 5 75 147 कोण निघत आहे ते मला आकडे स्पष्टपणे दिसत नाही इथे. तोच एक प्रश्न आहे. पहा हे 21 आहे, हे 15 आहे आणि हे 105 आहे. अरे हा किती गाई म्हणताय ना. 21 गाई 15 म्हशी किती गाई म्हटलं तर इथं एक्स येऊन जाईल तुमचं आणि खाली 105 येत आहे. ठीक आहे. मला प्रॉपरली विजिबल नाही ना त्यामुळे मी गाईला म्हशीला गाई थोडंसं फार हे होऊन राहिलं. ठीक आहे. कन्फ्युजन होतं कारण की मला स्पष्टपणे काही ते प्रॉपरली सगळं पूर्णच्या पूर्ण ब्लर दिसून राहिलं. PDF तशी आहे ते. ओके. आता वाचून घ्या ना. एक्स इज इक्वल टू इथून एक्स बरोबर निघ तुमचा 21 गुणला 105 भागेला 15 15 × 90 15 7 105 21 गुणला 7 7 1 7 शेवटी 7 असणारं तुमचं एकमेव ऑप्शन हे वाला आहे. ठीक आहे. FHJL FGHIJ KL नंतर M नंतर N पाहिजे. N न सुरुवात सगळेच आहे. हे नाही. ठीक आहे. तुम्हाला दिसतंय का रे मला पण मला प्रॉपरली सगळ्या गोष्टी दिसत नाही. ठीक आहे. 24 आणि 42 मध्ये पाहून घेऊ आता. इथं 24 आहे इथं 42 आहे. 6 12 20 6 12 20 ऑब्लिक इथं हे मला स्पष्टपणे दिसत नाही ना. 6 आणि 6 12 12 आणि 8 20 20 न 10 30 30 आणि 12 42. ठीक आहे. चला नेक्स्ट. सर्व ग्रह चंद्र आहे. सर्व ग्रह चंद्र आहे. सर्व चंद्र तारे आहे. सर्व चंद्र तारे आहे. ओके. पहा सर्व निष्कर्ष सर्व चंद्र ग्रह आहे. सर्व चंद्र ग्रह आहे. चुकलं. एकही तारा ग्रह नाही. एकही तारा ग्रह नाही हे पण चुकलं कारण की काही तारे ग्रह आहे हे पण चुकलं. न तोही तर्कसंगत नाही. एकही तर्कसंगत नाही. ओके. मला प्रॉपरली व्हिजिबल नाही रे मित्रांनो. ही एकच PDF आली जी थोडी फाटलेली आली. प्रॉपरली व्हिजिबल नाही. तुम्हाला पण व्हिजिबल दिसत नसेल. पहा DZ
क्वेश्चन मार्क RN, YVU शेवटी UUUV, ठीक आहे, UUYU, ठीक आहे, ओके, DZ क्वेश्चन मार्क R आणि N. इकडून असं या, असं या, असं या, असं या. Z नंतर ABC नंतर D. इथे पण 1 2 3चा गॅप असन, 1 2 3चा गॅप असन. इथं पण 1 2 3चा. NOPQR STUV. व्हीनं कोण सुरुवात आहे? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, हे कटलं. शेवटी U किंवा V पाहून घेऊ आता. ठीक आहे, U किंवा V. शेवटी काय तर CY ऑब्लिक M. CY ऑब्लिक, हे मला स्पष्टपणे दिसत नाही, याला ऑब्लिक ठेवा आणि M ठेवा. ओके, ह्या दोघांमध्ये काय फरक आहे पहा. YZABC, पुन्हा 3चा फरक आहे, इथं पण 3चा फरक असणार आहे. Y इथं काय घेऊ? 25 ना, 21 घेऊ का? 22 23 24 25, 22 23 24 25, हां 21 म्हणजे U नंतर VWXY तुमचं मदत आहे, सॉरी शेवटी आहे U इथं पण आहे, इथं पण आहे, हे कटलं. इथं D आहे आणि इथं C आहे, मदत काय असेल ते पाहून घेऊ आता. प्रॉपरली व्हिजिबलच नाही मित्रांनो, त्यामुळे थोडंफार खूपच त्रास होत आहे. K G मदतला आहे ऑब्लिक YU, Y आणि U. ठीक आहे पहा, ह्या दोघांमध्ये काय फरक आहे पाहून घ्या. U VWXY ZABC, C इथं एक मिनिट C. ठीक आहे, चला नेक्स्ट. हे पहा, हे क्वेश्चन जो आहे ना, इथं जे संबंध आहे तो संबंध तुमचा इथं पाहिजे स्पष्टपणे. पहा, C नंतर शेवटी D आहे. ओके, C नंतर शेवटी D आहे, सॉरी, पहा इथं C आहे, इथं C आहे, तर इथं पण C आहे. पहिला C मधामध्ये सेकंड गेला, इथला T इथं P पाहिजे नाही आहे, इथला E इथं E पाहिजे नाही, इथला F आहे इथं F आहे, इथं H आहे इथं H नाही, कॅन्सल. ऑप्शन नंबर हे. ओके, नेक्स्ट. एक वस्तू 5,700 किमतीला खरेदी केली आणि त्याची दुरुस्ती वाहतूक इत्यादींवर 1,300 रुपये खर्च झाले. पहा, एखादी वस्तू विकत घेतली आणि त्याला घरी आणेपर्यंत भाडे खर्च सोबत त्या वस्तूवर आणखी तुम्ही काही रुपये खर्च केले, तिला दुरुस्त करून तिला खर्च केले, ते सगळे तुमच्या खरेदी किमतीमध्ये येते. म्हणून या ठिकाणी तुमची खरेदी किंमत इज इक्वल टू किती येते? 5,700 प्लस 1,300, 5,700 प्लस 1,300, हे होते तुमचे 7,000. ठीक आहे, 5,700 प्लस 1,300 एकूण तुमचे 7,000 होत आहे. ओके, ठीक आहे. 20% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती किमतीला विकली पाहिजे? 20% जर नफा पाहिजे असेल तर 120% विका ना. 1 2 3 7,000ची वस्तू आहे, तुम्हाला 120% विकायची आहे, म्हणजे किती? 10 वरून 12ला विकायचं आहे. 0 0 कटले 0 कटले, 12 7 84. एकमेव ऑप्शन मला स्पष्टपणे काही दिसत नाही इथे. 12 7 72, 12 7 84. 84 वर 2 0 सगळी हे दिसत आहे, 84 2 0. नेक्स्ट. येथे अशी किती अक्षरे आहेत? अक्षरे ज्यांच्यापैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक अक्षर आहे, याच्या आधी ताबडतोब एक अक्षर आहे आणि ताबडतोब नंतर दुसरे चिन्ह देखील आहे, त्याच्यानंतर पुन्हा चिन्ह आहे. म्हणजे एकंदरीत पाहता तुम्हाला अक्षर चिन्ह असं पाहायचं आहे. पहा, अक्षर जिथं चिन्ह दिसन त्याच्या आधी पाहून घ्यायचं. कुठं आहे? मला काहीच दिसत नाही. अक्षर चिन्हावाला तुम्हाला पाहायचं आहे. मी इथून आता थोडं झूम कमी करून पाहतो, तुम्हाला नंतर सांगतो. अक्षर चिन्ह एक दिसलं मला, AP अँड दिसत आहे. ठीक आहे, पुन्हा अक्षर चिन्ह LM टक्के दिसत आहे, पुन्हा एक आहे. नंतर CR ॲट हे पण दिसत आहे, पुन्हा एक दिसत आहे. त्यानंतर ॲट JS कुठंच नाही. ठीक आहे, चला एवढं दिसत आहे. हे कसं केलं पहा सांगतो. तो ज्यांना कोणाला नसून दिसत त्यांना मी पुन्हा समजून सांगतो. तुम्हाला याच्यामध्ये अक्षर चिन्ह पाहायचं आहे, जे की पहिले स्पष्टपणे दिसतं AP आणि अँड दिसतं, AP आणि अँड. नंतर LM आणि एक चिन्ह दिसत आहे. मग पुन्हा मित्रांनो CR ॲट हे दिसतं, एकूण 3 ठिकाणी दिसत आहे. ओके, नेक्स्ट. 16 मुलांचे सरासरी वजन 50.75 आहे. 16 मुलांचे वजन 50.75 25 आहे
आणि उर्वरित 8 मुलांचे सरासरी वजन प्लस उर्वरित 8 मुलांचे सरासरी वजन 45.15 आहे. तर वर्गातील सर्व मुलांचे सरासरी वजन किती? एकूण 16चे प्लस 8चे किती ते किती 16 प्लस 8 24. ओके. मी काय म्हणतो, याचा आणि याचा संबंध काढा. 16चे सरासरी वजन घेतले तर एवढेच येणार आहे आणि त्या याच्यापैकी दोघा जणांचे सरासरी याच्यातले दोघांचे सरासरी वजन घेतले तर एवढेच येत आहे. मग काय करायचं, 8 1 8 8 2 16 दोघांचा रेशो घ्यायचा. याचं 8चं पकडा आणि याचं 16चं पकडा, किंवा दोघांना पण 8 8 नी भागा, 8 1 8 8 2 16 म्हणजे याचे 2 वजन घेतले, याचं 1 वजन घेतलं आणि इकडं 3 भागितलं. काय 2 आणि 3 भागितलं, बस झालं तुमचं. असं आन्सर काढलं तरी सरासरी वजन जे निघून जाते, जे की होणार आहे तुमचं एकक स्थानचा अंक दिसतंय का सगळीकडे, तर 5 5 असली नाही काहीतरी समथिंग पाहून घेऊ ना. 25 दुने 50 दुने 100 आणि होते 0.50 प्लस 45.15 भागेला 3 हे तुमचे येणार आहे 50 50 60 65 0.65 आणि हे होते 145 145 भागेला 3 3 चौक 12 3 8 24 एक उरला पॉईंट 3 5 15 3 5 15. आन्सर तुमचं 48 पॉईंट किती 55 48.55. नेक्स्ट, गटातना बसणारी जोडी. वाहनाला ब्रेक असतो, मूळ झाडाले असते, फुलामध्ये परागकोण असते, बॅटरीमध्ये ॲनोड असते. मी काय म्हणतो, याच्यामध्ये काय काय दिसतं तुम्हाला, काय काय दिसते? चिन्ह सगळे आपले इकडले असे 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 झाले, फक्त हे चिन्ह तुमचं असं आहे. ओके, म्हणजे एकंदरीत पाहता हे पहिलं चिन्ह, पहिली वस्तू मोठी आहे आणि त्याच्या आतमध्ये लहानची वस्तू आहे. फक्त हेच वेगळं आहे, ज्याच्यामध्ये मोठं झाड आहे आणि त्याच्या आतमध्ये छोटीशी वस्तू आहे. ओके, म्हणून तुमचं ऑप्शन नंबर बी. सरळ रूप द्या, जे की मला प्रॉपरली दिसत नाही आहे. 10 + 8 + 6 10 + 8 + 6 -48 -48 एक मिनटं, दहा + 8 + 6 -48 भागेला कंसामध्ये 4 × 6. पहा दिसतंय, 6 चौक 24 भागेला 24 घ्या आणि 48 24 2 48. ठीक आहे, 6 चौक 24 24 2 48 किती होते मग हे तुमचे 10 आणि 8 18 प्लस 6 2 याच्यामध्ये 4 येते, प्लस 6 -2 म्हणजे 4 होते, 18 आणि 4 22. तुमचा आन्सर किती तर 22. नेक्स्ट, हेच एक थोडे PDF फाटले मित्रांनो. 480 16 8 42 14 आणि 7. पहा 7 दुने 14 14 त्रिक 42 42 त्रिक म्हणजे किती चौक होईल ना, हे 4 दुने 8 पुन्हा 5 चौक 20. म्हणजे मी काय म्हणतो 5 5 4 3 2 आणि 1 गुणला 1 गुणाकार झाला असा तुमचा. ठीक आहे, वाढत आहे म्हणजे काय 7 1 7. आन्सर तुमचा काय 7. नेक्स्ट, हो गुणाकार आहे, 2 1 2 3 4 5 न असं सहसळ गुणत चाललो आपण माणसं, तिथे गुणाकार करत चालले. इथं पहा सगळ्या ठिकाणी ए आहे म्हणून सोडून द्या, शेवटी 97 99 98 99 आहे. ठीक आहे, मग शेवटचं घ्या 29 36 50 71 29 36 50 आणि 71. ह्या दोघांमध्ये 7चा फरक आहे, ह्या दोघांमध्ये 14चा फरक आहे, ह्या दोघांमध्ये 21चा फरक आहे. ओके, 7 दुने 14 7 त्रिक 21 7 चौक 28 ह्या 28चा फरक आहे. काय तर प्लस होईल तुमचं 8 आणि 1 9 8 आणि 1 9. शेवटी 9 कुठं आहे, इथं 9 आहे, इथं 9 आहे, बाकीचे कटले. ठीक आहे, आता AB आहे का AZ आहे पाहून घेऊ. झेडचं म्हणजे सेकंड लेटर तुमचं पाहून घेऊ, VW X आणि Y आणि हे UVW X Y Z झेडवाला. ठीक आहे, चला सेड नंबर आहे सहसा. गटात न बसणारी जोडी पहा, फर्निचर खुर्ची, धातू तांबे, हंगाम भूकंप, शस्त्र तलवार. पहा खुर्ची म्हणजे फर्निचर होते,
तांबे एक धातू आहे, खुर्ची एक प्रकारचं फर्निचर आहे, तांबे एक प्रकारचं धातू आहे, भूकंप आणि हंगामाचा काही संबंध येत नाही, परंतु तलवार एक शस्त्र आहे, म्हणून काय तर भूकंप आणि हंगामाचा काही संबंध येत नाही. नेक्स्ट 20 नंबर. जर 2 वर्षासाठी वार्षिक 8% दराने एक रक्कम सरळ व्याजाने 2000 असेल, सरळ व्याज, ठीक आहे, 2 वर्षासाठी वार्षिक 8% दराने एका रकमेवरील सरळ व्याज 2000 आहे. तुम्हाला दिसत नसेल तर मी स्पष्टपणे इथे सांगत आहोत, ठीक आहे, थोडं वाटले झूम करतो. जर 2 वर्षासाठी 8% दराने एका रकमेवरील सरळ व्याज 2000 रुपये असेल तर वार्षिक गणनेनुसार त्याच कालावधीसाठी समान दराने समान रकमेवरील होणारे चक्रवाढ व्याज काढा. पहा काय म्हणताय, पहा 2 वर्ष आहे, 8% रेट आहे आणि त्यांचं सरळ व्याज होत आहे 2000. सेम वर्षासाठी सेम टक्क्यानं सेम मुद्दलावर जर सरळ व्याजानं 2000 रुपये येत आहे व्याज, तर चक्रवाढ व्याजानं व्याज किती येईल ते सांगून देतो. पहा मी म्हणतो हे जर सरळ व्याज असेल तर चक्रवाढ व्याज जे आहे ते जास्त येणार नाही का व्याजापेक्षा, ठीक आहे ना. मग त्याच्यापेक्षा जे कमी आहे 1660 वगैरे 1960 वगैरे ते कट करून टाकू. प्रश्नात 2 ऑप्शन कट झाले, 2 मध्ये लढाई आहे, 2080 आणि 2040 मध्ये, तर पाहून घेऊ. वर्षे 2 ऑप्शन कटले, ह्या दोघांमध्ये लढाई. मी काय म्हणतो, एखादी सरळ व्याज जर 2000 2 वर्षाचं असन तर ऑब्व्हियसली ते सरळ व्याज पहिल्या वर्षी 1000 रुपये असन आणि दुसऱ्या वर्षी 2000 असन, 1000 असन. सरळ व्याज पकडतो म्हटलं. मी जर याला चक्रवाढ व्याज जर म्हणतो म्हटलं, 8% रेट आहे 2 वर्षासाठी, तर चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षासाठी तरी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सेमच राहील, फक्त दुसऱ्या वर्षी एवढं सरळ व्याज प्लस त्याचेच 8% वाढून जाईल, ठीक आहे. 100 कटले हे 80. ओके, पहिल्या वर्षी 1000 रुपये प्लस दुसऱ्या वर्षी 1000 प्लस 80 रुपये, एकूण तुमचं एवढं तुमचं आन्सर आहे 2080, ठीक आहे. चला नेक्स्ट. पहिल्या वर्षी चक्रवाढ सरळ व्याज म्हटलं तर 2 वर्षाचं 2000 म्हटलं तर एका वर्षी 1000. पहिल्या वर्षी 1000 होतं, दुसऱ्या वर्षी 1000 होतं. सरळ व्याज कसं राहील, पहिल्या वर्षी तर 1000 असं राहील, प्लस दुसऱ्या वर्षी काय तर 1000 प्लस त्याचे 8% हे व्याजावर पण व्याज लागून दुसऱ्या वर्षी आणखी 8% 80 वाढेल. म्हणजे पहिल्या वर्षी 1000 रुपये, दुसऱ्या वर्षी 1080, अशी एकूण दोन्ही वर्षाचं काढतो म्हटलं तर 1080 रुपये. नंतर घ्या 21 नंबर. पुन्हा गटात न बसणारा पर्याय. PB, SB, DM आणि ZI. काही दिसतंय का तुम्हाला स्पष्टपणे? मला तर नाही दिसतंय बा. पहा ज्यांना कोणाला दिसत नसेल त्यांना मी सांगतो काय काय लेटर आहे. तर हे आहे PVB, त्यानंतर SWB आहे, त्यानंतर DHM अक्षर आहे, त्यानंतर Z, D आणि I हे अक्षर आहे. ओके, याला पहा सॉल्व्ह करा. कसं आहे तर उलट्या करता का, IJKLM, सॉरी, D म्हणजे 4, I म्हणजे 9, मधामध्ये +5 करतो आपण इथे. H म्हणजे 8 होते आणि M म्हणजे 13 होते. 8 + 5 13 झाले. ओके, W म्हणजे किती होते, 23 होते आणि B म्हणजे 2 होते. ओके, पहा 23 नंतर 23 + 5 किती होते, 28. 28 म्हणजे 27 आणि 28 B आला बरोबर. ऑब्व्हियसली हे वेगळंच राहणार, कारण इथं 5चा डिफरन्स आहे, 2 मध्ये 5चा डिफरन्स आहे. ऑब्व्हियसली हे वेगळं आहे का, कारण की V पासून B पर्यंत जातो म्हटलं तर 26 पर्यंत 6 होत आहे, B म्हटलं तर 8 होते, 8 येते आणखी. ओके, चला म्हणजे फरक आहे, दुसरं काहीच नाही, ते फरक आहे. 145, 86, 123, 100, 92, 114 आणि 61. पहा 145, 86, 123, 100, 92, 114, 92, 114 आणि शेवटी 61. पहा जास्त संख्या कमी संख्या, जास्त संख्या कमी संख्या असं काही दिसलं सहसा समजा का 2 सिरीज आहे आणि 2 सिरीजपैकी आपल्या कामाची कोणती सिरीज आहे ते सांगतो. इथं शेवटी क्वेश्चन मार्क आहे ना,
मग हे क्वेश्चन मार्क पासून एक सोडून द्या, दुसरी एक सोडून दुसरी, एक सोडून दुसरी, 86, 100, 114 आणि ऑब्लिक. पहा इथून इकडे जातो म्हटलं तर 86 + 14 100 होत आहे. 100वरून इकडे जातो म्हटलं तर +14 आणखी वाढावं लागेल. आता 114वरून आणखी इकडे जातो म्हटलं तर 14 वाढावं लागेल. ठीक आहे, +14 करा. 114 + 14 128, 128. ठीक आहे, 23 नंबर. पहा तसे जर आकडे दिसले एक लहान एक मोठा, एक लहान एक मोठा, तर दोन सिरीज समजून घ्यायच्या. दोन सिरीज आहे असं समजायचं आणि त्यापैकी आपल्या कामाची सिरीज कोणती, तर ज्याच्यामध्ये आपल्याला सर्वात शेवटचा आन्सर काढता येते अशी सिरीज. ओके, पुन्हा एकदा वाटल्यास सांगतो डबल. याच्यामध्ये या सिरीजमध्ये आपल्या कामाची सिरीज कशी ओळखायची, तर जिथं क्वेश्चन मार्क आहे ना बस त्याला तो क्वेश्चन मार्क आला पाहिजे अशी सिरीज. हे असं एक सोडून एक सोडून एक सोडून असं. आता हे एक दुसरी सिरीज बनते, म्हणजे आपल्या काही कामाची नाही ना, कारण त्याच्यामध्ये आपलं क्वेश्चन मार्कचा आन्सर काढता येत नाही. ओके, नेक्स्ट. ए म्हणजे प्लस वगैरे असं सोडून द्यायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. पहिले लिहा 10. 10A 90C. 10A 90C म्हणजे प्लस, भागाकार असेल ते. आता थांबा, स्पष्टपणे काय दिसत आहे का मला इथे? C म्हणजे भागाकार, A म्हणजे प्लस. ओके, ठीक आहे. 10A 90 C नंतर किती रे बा? थांबा, पहा 10A 90 C 2D2 C2 D2 B50 B50. ठीक आहे, चला जमलीपर्यंत कसं करायचं काही नाही. डी म्हटलं ना, डीचं डी म्हणजे गुणाकार असं काही करत नाही. डी 5 आणि तिथे डीचा अर्थ गुणाकार करत नाही, डायरेक्ट गुणाकार टाकून द्यायचं. ओके, हे 2 म्हणजे याचा अर्थ डायरेक्ट कसा पहिले भागीला लिहून घ्यायचं. हे 2, आता हे इथं नाही ना, हे 2 2 कटले करून घ्या. इथे दे 10 आणि 90 100, 100 बंधू 50 गेले, 50 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, 50. आणखी एक दुसरी पण ट्रिक आहे बरं. कसं होतं आपलं 10 + 90 भागेला 2 गुणला 2 -50 असं होतं ना. पहा कसं करायचं. हे भागेला 2 म्हणजे तुम्ही असं लिहिता ना, 2 2 कटले. आता एक पाहून घ्यायचं, इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, सगळ्या ठिकाणी 0 असेल ना, तर ऑब्व्हियसली प्लस मायनस करताना शेवटी तर 0 राहणारच आहे. मग जिथं 0 दिसत आहेत तेच तुमचा आन्सर आहे. ओके, पूर्ण क्वेश्चन सोडवण्याची गरज नाही. सायकल स्वार ए ने सकाळी 7:30 वाजता 8 किमी/h वेगाने सायकलवरून प्रवास सुरू केला. ठीक आहे, 8 किमी/h वेगाने सुरुवात केला. 30 मिनिटं चालला तो एकूण. ठीक आहे, हा पूर्ण 1 तासात जाण्यापेक्षा तो चालला फक्त आणि 30 मिनिटं चालला. 30 मिनिटं. 30 मिनिटानंतर सायकल स्वार बी ने त्याच ठिकाणाहून परंतु 10 किमी/h वेगाने, नंतर ए नंतर बी आला त्याच ठिकाणाहून अर्ध्या तासात. 30 मिनिटानंतर म्हणजे काय, अर्ध्या तासानं म्हणजे 8 AM ला चालण्यास सुरुवात केली समान दिशेने, परंतु त्याची स्पीड होती 10 किमी/h. ठीक आहे, सुरुवात केली. तर मग किती वाजता बी ने एला ओलांडले? किती वाजता बी न एला ओलांडले? मी काय म्हणतो, हा माणूस असा चालला, हा माणूस असा चालला, एका दिशेने जात आहे. मग वेगांची वजाबाकी होऊन जाईल. रिस्पेक्टिव्हली वेग जर पकडतो म्हटलं तर 10 - 2 एकूण 2 तुमचा वेग होऊन जाईल. एवढं तुम्हाला समजलं. मग अंतर काय घ्यायचं मित्रांनो या ठिकाणी? अंतर बरोबर वेग गुणला वेळ. आपलं असं सूत्र आहे. इथं अंतर काय घ्यायचं? हा माणूस पहिले अर्धा तास चालला ना, जर 1 तास चालला असता तर 8 किमी चालला असता, पण चालला तो अर्धा तास 30 मिनिटं चालला. मग किती तो 4 मिनिटं चालला, 4 किमी चालला, 4 किमी चालला. हा 4 किमी कव्हर करायचा कितीच्या स्पीडनं? 10 - 2 म्हणजे 10 - 8 म्हणजे 2च्या स्पीडनं. 2 तासानं त्याला ओलांडेल. ओके, पहा मागचा माणूस समोरच्याला ओलांडत आहे. का ओलांडत आहे? कारण की याची स्पीड जास्त आहे. वरच्याची 8ची स्पीड आहे, याची 10ची स्पीड आहे. दोघांची रिस्पेक्टिव्हली जर स्पीड पकडतो म्हटलं तर हा 8 असेल तर हा 8पेक्षा कितीने जास्त चालत आहे? 2 जास्त चालत आहे. म्हणून इनडायरेक्टली तो फक्त आणि फक्त
दोन किमी पर आवरनं तो पुढे जात आहे. ओके, जर तो याच्यापेक्षा जास्त पुढे जात असेल तर तो ऑब्व्हियसली तो ओव्हरटेक करणार होणार. 2 तास नंतर हे 2 तास कुठून पकडायचे, नंतरचे 8 पासून 8 + 2 10 वाजता, सकाळी 10 वाजता, सकाळी 10 वाजता. नंतर लास्ट क्वेश्चन घ्या. श्री सिंग यांनी बँकेत 1264 रुपयांची वार्षिक 5% दराने गुंतवणूक केली, त्यांना 3 वर्षानंतर किती रक्कम मिळेल? 3 वर्षानंतर रक्कम किती मिळेल ते तुम्हाला इथे सांगत आहोत. ठीक आहे, स्पष्टपणे मला दिसत नाही प्रॉपरली. सिंग यांनी बँकेत 1264 रुपयांची वार्षिक 5% दराने गुंतवणूक केली, त्यांना 3 वर्षानंतर किती रक्कम भेटेल? 5% 3 वर्ष जर रक्कम ठेवली, 3 नफाची 15% व्याज भेटणार आहे, प्लस 100% त्याची स्वतःची पैसे होईल. असे एकूण 115% काढून टाका. 1264चे 115% काढून टाका. 1264चे 115% काढून टाका. तुमचा आन्सर डायरेक्ट निघून जाते. ओके, जमलं? 23 पंच 20 पंच. आणि त्यानंतर हे करतो म्हटलं तर बेसक 12 बेत्रिक 6 बेदुनी 4. हा 0 म्हणजे पॉईंट तुम्ही कुठेही देऊ शकता. इथं द्या, तिथं द्या, कुठेही द्या. कोणत्या एकाच ठिकाणी द्या ना. 632 पॉईंट गुणिला 632 गुणिला 2.3 3 दुनी 6 0.6 तुमचा आन्सर येत आहे, जे की मला वाटतं सगळ्याच ठिकाणी 0.6 दिसत आहे. प्रॉपरली मला विजिबल होत नाही आता. सगळ्या ठिकाणी दिसत आहे. ठीक आहे, 3 दुनी 6 3 त्रिक 9 बेदुनी 4 9 13 3 हातचा 1 3 सक 18 19 3 दुनी 6 आणि 5 25 हातच्याले 2 3 सक 18 19 20 3 सक 18 19 20 3 दुनी 6 20 आणि 6 नाही थांबा 3 दुनी 6 केले आपण. 3 त्रिक 9 केले आणि 4 13 3 केले. हो 1 उरला. 3 सक 18 19 आणि बेत्रिक 6 19 आणि 6 25 5 हातच्याले 2 6 2 12 2 14 बरोबर. ठीक आहे, 1453 तुमचा आन्सर आहे. ओके, आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा आणि व्हिडिओला कृपया शेअर करत चला, जेणेकरून मला पण त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला पण त्याचा फायदा होईल. ओके, आणि हां, याच्यामध्ये समजा एखादी क्वेश्चन राहिला असेल तर आजची शिफ्ट आहे 17 ऑगस्ट, सेकंड शिफ्ट यात बस टाका, ही तारीख टाका कमेंटमध्ये. 17 ऑगस्ट सेकंड शिफ्टचा पेपर आहे आणि यामध्ये क्वेश्चनचा नंबर टाकजा, कोणता क्वेश्चन सुटला आहे तो. ठीक आहे, सुटला नाही तरी पण एखादी सुटला असेल कदाचित तर चांगला, कारण की आपण कसं पेपर सॉल्व करता करता आपण काय करतो, एखादी क्वेश्चन जर मोठा असेल नसन समजला तर तो शेवटी घेतो ना, त्यामुळे थोडंसं सुटला असेल तर चांगला. तसं मला आठवत नाही कोणता क्वेश्चन सुटला सोडला म्हणून मी. सुटला असेल तर मला कमेंट करजा. ओके, थँक्यू.